शुद्ध सोन्या। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। बच्चू कडूंच्या आंदोलनात मनोज जरांगेही सहभागी होणार। अतितटीच्या लढाईमध्ये शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी होत असल्याचं वक्तव्य। बच्चू कडू अखेर मुंबईत येऊन सरकारशी चर्चेला तयार। आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चर्चा। शांततेत आंदोलन सुरूच राहणार। कर्जमुक्तीची तारीख सांगितली नाही तर उद्यापासून रेल रोखण्याचा इशारा। मतदार याद्या 15 ऑक्टोबरपर्यंत अपडेट करून देण्याची राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय आयोगाला विनंती। 2 आठवड्यांपूर्वी केलेल्या विनंतीस अजून प्रतिसाद मात्र नाही। एक नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसेचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा। रणनीती ठरवण्यासाठी आज बैठक तर मोर्चाला उत्तर देण्यासाठी मुंबई पिंजून काढा। भाजप नेत्यांचे कार्यकर्त्यांना आदेश। मतदार याद्यांमधील घोळ आणि ईव्हीएम संदर्भात राज ठाकरे आज सादरीकरण करणार। निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढणार। जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी रवींद्र धंगेकर तक्रार दाखल करणार। गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी। आज धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीत जागा ट्रस्टच्या नावे होणार का याची उत्सुकता। फलटणमधल्या डॉक्टर तरुणीची आत्महत्या नाही, हत्या सुषमा अंधारेंचा आरोप। पत्रात आणि सुसाईड नोटमधल्या हस्ताक्षराच्या फरकावर बोट ठेवलं। मतांसाठी मोदी स्टेजवर नाचतीलही। बिहारच्या सभेतून राहुल गांधींची मोदींवर बोचरी टीका। मोंथा चक्रीवादळाचा मराठवाड्याला फटका। बीड जालन्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी। मका, सोयाबीन, कापसासह विविध पिकांचं नुकसान। ब्राझीलमध्ये ड्रग्ज माफियांविरोधात पोलिसांची धडक कारवाई। आतापर्यंत 132 माफियांना संपवलं। हेलिकॉप्टरमधून बॉम्ब वर्षाव करून आणि गोळ्या घालून खात्मा केला। महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये आज दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमने-सामने। ऑस्ट्रेलियाचा किल्ला भारत भेदणार का याची उत्कंठा। काल इंग्लंडला दणदणीत हरवत दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये। नमस्कार, गुड मॉर्निंग महाराष्ट्र। मी प्रज्ञा।